पहा सकाळी सकाळी हा ज्यूस असतो तसा मी चहा घेतलेला आहे. मी फार लवकर घेतला, पूजा करताना चहा घेऊन बसले होते उपासनेला. तर हा ज्यूस आहे. ह्याच्यामध्ये काय 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 माहिती, बीट, आवळा, ओली हळद आणि फळ आहेत. असे फळांचा ज्यूस आहे. सगळं मिक्स आहे याच्यामध्ये. काय काय, कॅरेट, गाजर, अजून गाजर, संत्री, डाळिंब, आवळा, ओली हळद, अद्रक, अशा प्रकारचे हा ज्यूस आहे. आमच्या घरामध्ये ना डेली हा ज्यूस पितात. चहा कोणी घेत नाही आहे. मी चहा घेते तर मला सगळे बडबड करतात. फक्त मी एकटीच चहा घेते. आणि हे बघा हा ज्यूस असा रोज पितात. आणि संध्याकाळी आलं ना की पुदिन्याचा ज्यूस तो वेगळ्याच प्रकारे करतो. डेली हा ज्यूस सगळं मिक्स आहे. प्रोटीन असतं ह्याच्यामध्ये असं ते म्हणतात. मला काय माहीत नाही. मी आल्यापासून मी पण हा रोज ज्यूस पिते. मला इथं प्यायला मिळतो. तिथे पण ते कर म्हणतात, पण मी करत नाही मित्रांनो. मला आत्ता आवरायचं आहे, बाहेर जायचं आहे. आता मी फ्रेश होऊन आले आणि नंतर मग आवरणार आहे. बाहेर जायचं आहे त्याच्यामुळं ज्यूस घेणार आहे. अजून नाश्ता पण चालू आहे आपला. नाश्त्याचं झालेलं आहे. आज संडे असल्यामुळे इडल्याचं असं मला वाटतं. खुशबू आली मला, मी काही लक्ष नाही केलं. पण आपल्या पुढे ताट आल्यावर कळेल की आज नाश्त्याला काय आहे. किती वाजले आता आपण नाश्त्याचं बघू. आणि हे पहा यांचं चालू आहे पहा. हे पहा 1 2 दोघी असून हे पहा आता हे चालू आहे यांचा नाश्ता. आता आपण हे नाश्ता करूया. चटणी केली का? वाव, बाहेर नुसता खुशबू येतं. हे थोडंसं नारळ दे ना मला यातला काढून. मला नारळ खायला फार आवडतो. तोडलाच नाही आता घेऊन. आता हे मला आणून देणार आहे. आतमध्ये येऊन कबूतर हे सगळं खाऊन जातात बरं का. पाणी पण आहे त्यांच्यासाठी. दिवसभर चालू असणार आहे ह्याच्या. नाश्ता ठेवून गेली मला. वा, आज नाश्ता भारी आहे आपला, आवडीचा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप म्हणजे तसं करते ब्लॉग सुरुवात. त्यावेळी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. चला नाश्ता करायला या मित्रांनो. त्यासाठी स्किप न करता व्हिडिओ पहा. स्किप न करता व्हिडिओ पाहता त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता. चला तर मग लवकरात लवकर आपल्याच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. सुट्टी असल्यामुळे सगळं निवांत चाललंय. एकच दिवस मिळतो त्यांना आठवड्याचा. मग काय, तू काय घेतला? ज्यूस आहे कोकमचा. नको मला. काय तर खाऊन घ्या, भेटतं फुकटचं. मला काट्याचा चमचा दे ताई. काट्याचा चमचा आणि 2. मित्रांनो, जो मला कोणी छान छान नाश्ता बनवून देईल ना तर आपण बक्षीस देणार. आमची गुड्डी फार छान छान आणि वेगवेगळा नाश्ता बनवते. तिला वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात. मला ना मित्रांनो चटणी फार आवडते इडलीची.
आज स्वयंपाकच करत नाही, असा काहीतरी नाश्ता बिष्टा असतात. दुपारी पण काहीतरी वेगळं करतील. तिखट नाही काय नाही, शांत. चटणी पण छान आहे. मसाला डोसा, इडली, सँडविच, हे माझी आवडती वस्तू. ह्या खाण्याचं मला आवडती वस्तू. आंबोळ्या, जेवण असो किंवा नाश्ता, नेहमी असं पाण्याऐवजी आम्ही असं ज्यूस पितात. माझे सबस्क्राईब त्यांना म्हणजे बोललेलं आवडतं. तुम्हाला नाही आवडत, त्यांना काय करू. सो मित्रांनो, आत्ता बाहेर गेले होतो आम्ही. 12 वाजले असेल, 12 साडेबारा बाहेर जात होता. येता येता 5 वाजले. कंटाळा येतो बाहेर आले की, थकायला होतो. बापरे, एवढं गरम होतं रस्त्यावर. बाबा विचारूच नका. थोडंसं काय खायला प्यायला गेलं ना आपण आतमध्ये, तर तेवढंच छान वाटायचं. AC थोडी शॉपिंग करायला आतमध्ये गेले की असं छान वाटायचं. आम्ही मुद्दाम थोडा वेळ जास्त थांबायचो. अरे थोडं अजून जास्त थांबूया, बाहेर नको जायला एवढ्या लवकर. थोडं अजून थांबायचो आम्ही आतमध्ये. असे प्रकार थोडीशी शॉपिंग केली. आपल्याला काय अजून राहिलेत वस्तू, पण जाऊन द्या नेक्स्ट टाईम. एवढं काय नडलं नाही त्या गोष्टीचं. चप्पल नाही आहे बिलकुलच, पाय दुखतात चपलीला. आपल्या चप्पल जर नाही ना घेणं झालं तर आपण कोणाची पण चप्पल उचलून घेऊन जाऊ. इथे आपले चपल्या पण आहेत, आधीच्या शूज आहेत. एक शूज छान होते, त्याचा रंग नाही आवडला. आम्ही गेलो होतो मॉलमध्ये पण रात्री, आणि तो म्हणाला खाली मम्मी खाली पण भेटतात, खाली घेऊ. मग खाली गेलो. सँडल घेतली असं तर बरं झालं असतं, पण मला वाटतं सँडल घेतली की असे पायाला काळे काळे डाग पडतात. शॉक्सच घालावं लागतं सँडल घेतल्यावर. शूज असलेलं बरं. मला शूजची सवय आहे, मग राहिलं घ्यायचं. आता परत म्हणाला मम्मी चल. तिकडून आलो ना 5 वाजता, म्हणाला मम्मी चल लवकर. मी म्हटलं कुठे. म्हटलं चल तुला शूज आणि पर्स घ्यायची ना. मी म्हटलं अरे बाबा जरा टेकू दे, जरा पाठ लागू दे जमिनीला. मी म्हटलं नको, आता शांत. पण काय गेलं ते, आता दोघं गेलेत बाहेर. आणि मी आज टिकली किती मोठी लागली बघा. अहो टिकल्याच पडतात, घामणे टिकलीच राहत नाहीये. तिथे गेलो बरोबर टिकली पडली. मी म्हटलं आई आता टिकली पडली, जाऊ दे. आता काय इकडे कुंकू पण नव्हतं लावलं, आणि इथे कुंकू आहे ना, तिथं डाग होतात म्हणून मी कुंकूच लावत नाही, ते डाग पडतात. आणि म्हणून मी कुंकू लावत नाही. पहिल्या दिवशी लावलं तर तो डागच नाही गेला. म्हटलं अरे बापरे हे काय, हळद लावते थोडीशी अशी. पण नाही. मग माझ्या मैत्रिणीने मला दिली. मी म्हणले का, मी म्हटलं तुझी टिकली नको बाई, मला ती अशी टिकली दिसते, असं डोकंच दुखतं लगेच. कारण का आपलं कुंकू असतं ना, मग टिकलीची काय गरज आहे मोठ्या टिकलीची. कुंकू जर असं दिसतं स्पष्ट, एवढं मोठं कुंकू असतं. मला म्हणाली घे, छोटीच आहे. तिच्यासाठी ही छोटी आहे तरी पण ठीक आहे. तर मला म्हणतात की अशी टिकली छान वाटतं, एवढी टिकली लावा. म्हणजे ही अशी टिकली लावायला काय नाही, आपण कुंकू लावतो म्हणून आपल्याला टिकली नको आहे. छोटीशी टिकली आणि मोठं कुंकू असं. आता काय जराशी पडले आल्यापासून 5 वाजता झोप आले. 5 वाजता इथं जागेवरच मसाला ताक दिलं, मसाला ताक घेतलं आणि असं पडले. थोडासा डोळा पण लागला बरं का. पुन्हा पाहिलं उठून तर 6 वाजले. परत थोडा वेळ परत म्हणलं थोडं झोपते, परत जराशी झोपले. 6:30 वाजले. आता 7 वाजायला आले. आता दिवस पण मावळतीला गेला. खिडकीवर झोपले बघते मावळत्या दिवसाकडे पाहतात. काही लोक असं म्हणतात की मावळता दिवस पाहू नये, दिवस मावळता. मला तर काय हे गोष्टी माझ्या मनाला पटत नाही. जसं आपण उगवता पाहतो, आशा घेऊन, नवीन आशा सगळं काही, तसं मावळताही चांगलंच असतो. कारण का आपले जेवढे आपली कामं दिवसभराची झालेली, सगळ्यांचा आपला आनंद हा जर आला हे आपले काम पूर्ण झालं, दोन्ही चांगले असतात. असं काही नाही. मला उगवता मावळता दोन्ही पाहायला आवडतं आणि मी पाहते. मावळता दिवस जर मी पाहायला लागले ना, तर पूर्णपणे मावळेपर्यंत मी जागेवर उभं राहते. आपल्याला थोडं तसं खाली कल्लेलं दिसलं ना, मी उभं राहते. घरी पण तिकडं उभं राहून बघते मस्त. आणि इथे आणि उगवता पण आपण पाहायला ना, कधी आलं आपल्या डोक्यामध्ये की अरे दिवस उगवायला लागलं, मग तर पूर्ण वरती येईपर्यंत पाहते मी असं. आणि यायला भरभर एकदा यायला लागलं की येतात. मला तसं दोन्ही आवडतात, उगवता आणि मावळता पण. चला तर मित्रांनो, मी राहते तुमची रजा घेते व इथेच थांबतो. नव्याने रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.
काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. उठून चहा घेतलाय जागेवर आता आणि पुन्हा बसले तुमच्याशी गप्पा मारत.